मित्रांनो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक ओळखीचा चेहरा आला आहे. आपण अनेकदा यांना अनेक चॅनल्सवर बघितलं असेल. अतुलजी लोंढे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता, त्याचबरोबर आता हे स्टार कॅम्पेनरसुद्धा झालेले आहेत काँग्रेसचे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण यांना सातत्याने अनेक चॅनल्सवर बघत राहता. अत्यंत सडेतोडपणे मुलाखती देणारे, काँग्रेसची बाजू अत्यंत भरकोसपणे मांडणारे असे अतुलजी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आपण जरा आता निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यांची काही चर्चा करूया. अतुलजी नमस्कार. नमस्कार. सध्या एकंदरीत सर्व आता जागा वाटप वगैरे महाराष्ट्राचं झालेलं आहे, काही 1-2 सीट सोडता. अशा ह्याच्यामध्ये मला सांगा की जे तुमचं महायुतीचं हे चालू होतं, आपल्या महाआघाडीचं जे चालू होतं, तर त्या दृष्टिकोनातून जे जागा वाटपांचं हे झालं तर त्याच्यामध्ये थोडं शिवसेनेला बऱ्यापैकी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आपण बऱ्यापैकी झुकतं माप दिलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं यांनीसुद्धा थोडं काय म्हणतो त्याला समजदारी दाखवली पवार साहेबांनी, आणि त्यांनी थोडे कमी घेण्यात हे मान्यता दिली. अशा ह्याच्यामध्ये मला सांगा की काँग्रेसचा जो काही सध्या स्टँड किंवा जे काही तुम्ही घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत काय होईल 48 सीटांपैकी? नाही, एक तर अभूतपूर्व परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका होत आहेत. बिलकुल. देशाचं संविधान, देशाची लोकशाही जी आहे ती अडचणीत आलेली आहे. काही आता वेगळं सांगायला काही आपण प्रबुद्ध आहात. आपण अनेक वेळा सरकारच्या विरोधात स्टँड घेतला आणि स्पष्टपणे त्या स्टँडच्या मागे जी भूमिका होती ती लोकहिताची होती. आता आम्ही आतापर्यंत निवडणुका लढत आलेलो आहे आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यामध्ये शिवसेनेची एक भर पडली, कारण की महाराष्ट्रामध्ये अशी एक भावना आहे की पक्ष फोडणे, नेते फोडणे, पहिले भ्रष्टाचाराचे आरोप करणे आणि मग त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेणे, हे काही जनतेला आवडलं नाही. अजिबात नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. निष्ठेवर विश्वास ठेवणारा आहे, विचारधारेवर विश्वास ठेवणारा महाराष्ट्र आहे हा. तर हा डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना या ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या लोकशाहीसाठी घातक होत्या, ज्या गोष्टी संविधानासाठी घातक होत्या, तरी आमचे विचार वेगळे असले, विचारधारा वेगळ्या असल्या तरी देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो. हे येत असताना 2014 नंतरची बदललेली परिस्थिती, त्याच्यामध्ये शिवसेना भाजपसोबत होती, आता आमच्यासोबत आली, तर कोण किती जागा जिंकू शकतं हा एक त्याच्यामधला क्रायटेरिया जरी असला तरी शिवसेनेला असं वाटत होतं की आम्ही जास्त जागा मागच्या वेळेस जिंकलेलो आहोत. तर हा एक मोमेंटम ठेवण्याचा प्रयत्न होता. आणि याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडी जी आहे त्याला सुद्धा सामावून घेण्याचा आमचा अजूनही प्रयत्न आहे, काही संपलेला नाही आहे. शेवटी असं आहे की तेही लढाई त्यांनी 6-7 जागांवर तुम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पाठिंबा द्यायचा तर पूर्ण द्यायचा, कारण की ही लढाई 2-4 जागा वाढल्या पाहिजे याची नाही आहे. ही लढाईच मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची आहे. ही लढाईच मुळात म्हणजे लोकशाही वाचवण्याची आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिथे जिथे आम्हाला असं वाटलं की हे निवडून येऊ शकतात तिथे तिथे आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला. 1-2 ठिकाणी आमच्यामध्ये अजूनही सुरू आहे, सर्वे देतील आणि मग त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ. आता आमच्यामध्ये प्रचंड सामंजस्य आहे. याचं उदाहरण आपल्याला मी सांगतो की मागच्या वेळेस जेव्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत्या, पदवीधरांनी शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या, त्यावेळेस नागपूरची जागा ही त्यांच्या हट्टाखातर आम्ही सोडली होती. पण नंतर आम्ही त्यांच्यासोबत बसून त्या चर्चेमध्ये मी स्वतः होतो, ITC मराठामध्ये त्या चर्चा झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की भाजपला इथे हरवणं गरजेचं आहे. आणि हा डेटा आहे तुमच्या शिवसेनेकडनं, तो कदाचित आपण यश नाही प्राप्त होणार पण काँग्रेसचा कॅन्डिडेट आला तर येईल. आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि मग सुधाकर अडबले जी निवडणूक लढल्याने आपण पाहिलं की 16,000च्या लीडनी जे आहे ते अडबलेंचा विजय झाला. तर ह्या गोष्टी चालू आहे, ह्याच्यात गुराळ नाही म्हणता येणार. पण याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आम्हीच निवडून येतो, पण शेवटी मग निर्णय जे आहे ते वस्तुस्थितीला धरून होत असतात. त्यामुळे थोडंसं कम जादा 19-20 पवारसाहेबांनी किती कमी घेतल्या किंवा शिवसेनांनी जास्त घेतल्या किंवा काँग्रेस मागे पडली, हे समजदारी दाखवल्याशिवाय युती पुढे आघाडी जाऊ शकत नाही पुढे. मी आपल्याला फार गंभीरतेनं सांगू शकतो त्या चर्चा कशा सुरू आहे, काय सुरू आहे, मला सगळ्या त्या गोष्टीची कल्पना आहे. आणि त्यामुळे अतिशय समजदारीने, सामंजस्याने एक विचार घेऊन ह्या सगळ्या लढाई ज्या आहेत त्या सुरू आहेत. आता महायुतीच्या संदर्भात आपण बघा, आता नाशिकचं काय गुऱ्हाळ चालू आहे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. हातकणंगलेची जागा त्यांना बदलवायची वेळ येते आहे. म्हणजे कार्यकर्ते, नेते आणि महायुतीमधले घटक पक्ष यांच्यामध्ये कुठलाही ताळमेळ नाही आहे, कारण की त्यांच्या एकत्र येण्यामागे विचार नाही आहे, त्यांच्या एकत्र येण्यामध्ये दडपशाही आहे. पण हाच आरोप तेही तुमच्यावर करतात. नाही, आमच्यावर त्यांनी जरी आरोप केला किंवा आम्ही त्यांना काही म्हटलं तरी जे सत्य आहे तेच लोक ॲक्सेप्ट करतील ना.
मला सांगा, अजितदादा पवार कधीतरी तिथे जाऊ शकतात हा विचार आपण करू शकतो का? अजितदादा पवारांवर दडपण टाकलं. जो माणूस तिकीट वाटत होता तो आता तिकिटीची याचना करतोय. एकनाथराव शिंदे हे काही नेतृत्व आहे का महाराष्ट्राचं? एकनाथराव शिंदे कधीच महाराष्ट्राचं नेतृत्व होऊ शकत नव्हते. एकनाथराव शिंदेंनी राजीनामा काढून रडत रडत कल्याण डोंबिवलीच्या मीटिंगमध्ये राजीनामा दिलेला होता. एकनाथराव शिंदेंच्या एका व्यक्तीला जेव्हा इन्कम टॅक्सची ईडीची नोटीस गेली त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुवमेंट फास्ट झाल्या. अच्छा. आणि मग 40 लोकांना नोटिसेस गेलेले आहे. आणि हे इतके घाबरट लोक आहेत. विचार तसे शिवसेनेचे साधे लोक आहेत. कॅश पैसे अकाउंटमध्ये टाकून देणे वगैरे असं काही काय आम्ही ऐकतोय. म्हणजे ईडीनी इनवर्ड आउटवर्ड पण नाही, आवक जावक पण नाही आहे, असे नोटीस दिले. ते नोटीस पाहिले तर सरळ सुरतला गेले, सुरतवरून गुवाहाटी गोवा आणि मग मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. मग आता याच्यामध्ये मला सांगा, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, भावना गवळी हे लोक कोणत्या विचारांनी गेले? हे लोक आता निवडून पण येऊ शकत नाही. केवळ ईडीच्या नोटीसला घाबरून, ईडीच्या नोटीसला घाबरून म्हणजे दडपशाहीला बळी पडून हे लोक तिकडे गेले. जर यांनी चूक केली होती तर ह्यांना तुम्ही कायद्यासमोर उभं ठेवून शिक्षा द्यायला पाहिजे नव्हती. म्हणजे तुम्ही या तपास यंत्रणा ज्या आहे त्याचा गैरवापर करता हे स्पष्ट झालेलं आहे. अजून मी सांगतो पोरेसाहेब आपल्याला, आमचा हा आरोप जर खोटा असता तर आम्हाला सिद्ध करावं लागलं असतं. आता स्टेट बँक ऑफ इंडियाकडे इलेक्ट्रोल बॉन्डचा डेटा होता. आता ह्या इलेक्ट्रोल बॉन्डचा डेटा स्टेट बँकने सांगितलं की आम्ही जूनपर्यंत देऊ शकत नाही. म्हणजे त्यांना निवडणूक काढायची होती, म्हणजे त्यांच्या मनात पाप होतं, म्हणजे आम्ही भ्रष्टाचार केला हे एकीकडं त्यांनी मान्य केलेलं होतं. मग जसं सुप्रीम कोर्टने दट्ट्या दिला, 24 तासात डेटा दिला ना, याचा अर्थ सरकार एजन्सीचा वापर करतं, सगळ्या संस्थांचा वापर तयार होता, परंतु त्यांना कोणाच्या तरी इशाऱ्यावर तो द्यायचा नव्हता. हा, बिलकुल कोणाच्या तरी नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे हिटलर आणि गोबेल्स याचं प्रतिरूप आहे. या देशामध्ये त्यांच्या मागे पण आयरन लॉबी होती, त्यांच्यामध्ये पण कोल लॉबी होती. ते पण रेडिओवर बोलायचे. त्यांनी पण एक ज्यू नावाचा धर्म आहे त्याला टार्गेट केलं होतं आणि बहुसंख्याक लोकांना त्यांनी हे टार्गेट दिलं होतं की ह्यांच्यामुळे तुमची प्रगती होत नाही, हे आहे म्हणून तुम्ही मागे आहात, ह्यांनी तुमचं नुकसान केलेलं आहे, असा त्यांनी एक हिस्टेरिया तयार केलेला होता. आणि त्या हिस्टेरियाला जर्मन जनता जी आहे ती बिचारी बळी पडली, जगाला त्याचे परिणाम भोगावे लागले. जसं 2013ला यांनी दिल्लीला सर्व रामलीला मैदानावर सर्व हे केलं आणि त्याच्यावरून एक नॅरेटिव्ह तयार केला गेला, सेट केला गेला. आणि उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका चहाच्या टपरीवर मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा याचं जे प्रकरण, हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा याच्यानंतर जी दंगल घडली 2013मध्ये, त्याच्यानंतर लोकांमध्ये असं झालं की ज्या पद्धतीने ज्यूंच्या विरोधात झालं तसं मुस्लिमांच्या विरोधात झालं पाहिजे. पण हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. हा देश द्वेषावर उभा राहूच शकत नाही. मी थोडंसं हार्श बोलत असेल पण ही वास्तविकता आहे. आणि आत्तासुद्धा त्यांचा तोच प्रयत्न आहे. या देशामध्ये रामाच्या नावाने उत्कृष्ट पोरगा घरातला तयार झाला पाहिजे, सुसंस्कृत, अशी संस्कृती या देशाची आहे. रामाच्या नावाने यांनी लोकांना भीती दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहे. हो, एका मुस्लिम समुदायाला भीती दाखवण्याचा प्रयत्न यांनी रामच्या ऐवजी जय श्रीराम, जय श्रीराम म्हणजे भीती दाखवण्याचा प्रयत्न. पण आता रामानी सुद्धा धनुष्यबाण जो आहे तो अन्यायाविरुद्ध वापरला, एक त्याच्या मागे विवेक होता. ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसतात. मला आता यांच्या भ्रष्टाचाराचं बोलायचं की यांचे लोक भ्रष्टाचार करतात तेव्हा का शांत होतात? विनोद रायनी त्यावेळेस मुरली मनोहर जोशी हे जे पब्लिक अकाउंट्स कमिटीचे चेअरमन होते, आपल्याला कल्पना असेल की विरोधी पक्षाचा नेता जो आहे तो पब्लिक अकाउंट्स कमिटीचा चेअरमन असतो, त्यांच्यासोबत मिळून फॉर्म्युला चेंज करून चुकीच्या पद्धतीने 2Gचा आरोप केला होता. त्यावेळेस एवढं रान उठलं होतं. याच नितीन गडकरींवर 232 करोड रुपये प्रति किलोमीटरच्या मागे यांनी घोटाळा केलेला आहे, असा कॅगचा आरोप आहे. असं मी नाही म्हणत, असं काँग्रेस नाही म्हणत. आयुष्यमान योजनेमध्ये एका फोनवर 5.5 लाख, 6 लाख, 7 लाख अकाउंट यूज झाले. म्हणजे असे अनेक आरोप जे आहे ते कॅगनी केले आहे. आता काय ॲक्शन टेकन, रिपोर्ट घेतला त्याचा, यांच्यावर गुन्हे दाखल केले.